माझं नाव दिग्विजय दादासाहेब चोपडे. आम्ही रामचरण स्कूल ऑफ लिडरशिप FY MBA ड्युअलमध्ये सगळे शिकतो. भारतीय छात्र संसदमध्ये MIT मध्ये सगळ्यांना पवेलियन्स दिलेले होते. त्याची थीम DLGP होती. तर त्या अंतर्गत आम्ही हे सगळे मॉडेल्स बनवलेले आहेत. तर इथे आम्ही आज यावेळेस 1947 पासून ते 2026 पर्यंत जे पण भारतामध्ये प्रमुख पॉलिटिकल लिडरशिप आल्या, पॉलिटिकल पार्टीज ज्या रुलिंग होत्या, त्यांच्या अंतर्गत जे पण आपले भारताची बिझनेस ग्रोथ झाली आहे त्याचे आम्ही मॉडेल्स रिप्रेझेंटेशन केलेले आहेत. तर 1947 मध्ये जेव्हा नुकतंच आपल्याला भारताला स्वातंत्र्य भेटलं, त्यावेळेस एवढी बिझनेसची ग्रोथ नव्हती, पण त्यावेळेस नुकताच आपण भाकरा नंगल डॅम हा प्रोजेक्ट उभारला होता आणि तो उभारल्यामुळे त्याच्यातून आपण इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस करायचो. त्याच्यामुळे स्टील प्लांट्सची पण निर्मिती झाली आणि नुकतेच जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात आपण IITsची पण स्थापना केली. त्या IITsमुळे हे जे आपण CEOचे वरती फोटोज लावलेले आहेत त्या CEOs या IIT मधूनच घडले होते. त्याच्यानंतरनं 1964 ते 1977चा आपला काळ होता. त्याच्यात अमूल सारखी जी आनंद गुजरातमध्ये जी एक प्रसिद्ध आपला एक ब्रँड आहे जो दूध उत्पादनात खूप फेमस आहे ग्लोबली, त्याची पण स्थापना झाली होती. त्यानंतरनं 1994 ते 1996 हा खूप भारतासाठी हा प्रमुख काळ होता, कारण की त्याच्यात प्रायव्हेटायझेशन म्हणजे भारत ओपन झालं होतं, आणि लायसन्स राज आपण पूर्णपणे बंद करून टाकला होता. त्यानंतरनं 1998 ते 2004 मध्ये पोखरण चाचणी झाली होती. त्या पोखरण चाचणी अंतर्गत आपल्याला भारतावरती खूप सँक्शन्स पण लावले होते, पण त्याच्यात पण भारत दडपणाखाली न जाता भारताने इकॉनॉमिक ग्रोथ भरपूर दाखवली होती. आणि त्याच्यात आपण टेलिकॉम रेव्होल्युशन आलं होतं, ज्याच्यात टाटा डोकोमो किंवा एअरटेल सारखे ब्रँड पण पुढे आले होते. त्याच्यानंतर 2004 ते 2014 मध्ये एज्युकेशन सेक्टर पण खूप हे आला, आणि जसं ह्याचीच कॉन्सिक्वेन्स होता की ज्याच्यात प्रायव्हेट प्लेयर जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आले. त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक्स जशा की HDFC असतील, ICICI असेल, ह्या पण पुढे आल्या. त्याच्यानंतर रशिया आणि भारत यांच्या पार्टनरशिपमध्ये आपण ब्रह्मोस मिसाईलचा पण प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यानंतर 2014 ते आता 2026 मध्ये भारताने चंद्रयान 3 पण सक्सेसफुली चंद्रावरती आपण उतरवला होता. तर त्यानंतर UPIचं रेव्होल्युशन आलं. त्याच्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सारखी जी फास्टर कनेक्टिव्हिटी वाढवली. आणि ही आमची प्रमुख थीम आहे यावेळेसची, की भारत 2047 मध्ये जो विकसित भारतचं आपण स्वप्न पाहतोय, तर ते स्वप्न पाहण्यासाठी भारतासमोर काय काय टार्गेट्स असले पाहिजेत, जसं की सेमी कंडक्टर पॉवर हाऊस भारत झाला पाहिजे. ग्रीन एनर्जी हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यानंतर AIचा आता दौर आहे, तर AI स्टार्टअप्समध्ये पण भारताने पुढाकार घेतला पाहिजे, आणि रोबोटिक्स आणि ग्लोबल ट्रेड हब. धन्यवाद.